कोल्हापूरमध्ये सकल हिंदू समाज आक्रमक झाला। सपकाळांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं, तर सपकाळांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। आज जे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी हर्षवर्धन सकपाळांनी शिवाजी महाराजांच्यावरती जे काय चुकीचा वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाज म्हणून आम्ही सर्वजण इथं एकत्रित आलो आहोत। आणि आज शिवाजी महाराजांची कोणीही जागा इथं घेऊ शकत नाही एवढं मात्र 100% निश्चित आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराज हे एक वेगळं आराध्य दैवत आमच्या हिंदू धर्मियांचं आहे आणि त्यांनी आमच्या शिवाजी महाराजांची टिपू सुलतानाच्या बरोबर कधीही बरोबरी करणं हे कदाचित शक्य होणार नाही आणि ह्या हिंदू राष्ट्रात कधीही होणार नाही। सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा वाद चव्हाट्यावर आला। जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या हकालपट्टीची मागणी करण्यात आली। जिल्हा उपाध्यक्ष दिगंबर सुडके यांनी हकालपट्टीची मागणी केलेली आहे। काही ठिकाणी एक जागा फक्त सांगोल्याची आली, पण या व्यतिरिक्त जिल्ह्यामध्ये कुठेही राष्ट्रवादी दिसली नाही, नगरपालिकेलाही नाही आणि हे नाही, फक्त हे मोहोळमध्येच केंद्रित राहिले। मोहोळमध्येच हा यांचा जिल्हा झाला। स्वतःच्या मतदारसंघामध्ये सख्या भावात पराभव झाला, नरखेडमध्ये सुद्धा त्यांच्या भावाचा पराभव झाला। यावरून आपल्याला दिसून येतं की याने पक्षाचा किती फायदा झाला। पक्षाने याची दखल घ्यावी आणि याची हकालपट्टी करावी एवढीच या आपल्या प्रसार माध्यमातून मागतो। तर सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आलेला आहे। उमेश पाटील यांच्या हकालपट्टीची मागणी बाकीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे। वाशीमधल्या सामूहिक कॉपी प्रकरणी आता 26 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली। कर्मचाऱ्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती शिक्षण अधिकारी मंगल धुपे यांनी दिली आहे। त्या भेटीच्या वेळेला त्या ठिकाणी 581 विद्यार्थी जे आहेत, तर या 581 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी केली असता आणि सीसीटीव्हीचं जे काही फुटेज आहे हे त्या ठिकाणी त्यांनी तपासलं आणि फुटेजवरून या 581 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी सामूहिक कॉपी केली असं सरांनी आम्हाला अहवाल या ठिकाणी दिलेला आहे। त्या आधारे त्या ठिकाणचे जे काही 26 शिक्षक आहे या 26 शिक्षकावर निलंबनाचा प्रस्ताव आम्ही संस्थेला त्या ठिकाणी दिलेला आहे आणि या 26 शिक्षकावर गुन्हे दाखल करण्याबाबतची कार्यवाही गट शिक्षणाधिकारी वाशिम यांच्या मार्फत आमची चालू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।